शिवसेना पक्ष चिन्हाची आजची सुनावणी स्थगित. उद्या दुपारी 2 वाजता होणार पुन्हा युक्तिवाद. बहुमताच्या जोरावर शिंदे ठाकरेंना हकलू शकत नाहीत. कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. केंद्र सरकार 17 ऑगस्टपासून संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याच्या तयारीत. विशेष अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासह महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता. महापौर बंगल्याच्या नूतनीकरणाची वादग्रस्त निविदा रद्द. नूतनीकरणाच्या खर्चावरून विरोधकांनी केलेली टीका. प्राणी संग्रहालय विभागाच्या संचालक आणि पालिकेकडून निविदा रद्द. विद्यार्थ्यांनी हिंसा नव्हे तर भविष्यासाठी संघर्ष केला. लाठीमाराबाबत राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर टीका. अभिजित दिपकेंच्या घरी सीजेपीची 2 दिवसीय बैठक. पुढच्या आंदोलनाची रणनीती ठरवणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावी. 2 दिवसांसाठी शिंदे दरेगावात. स्थानिक विकास कामांचा घेणार आढावा. नाशिकमधील खड्ड्यांवरून मुख्यमंत्री आक्रमक. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत 7 ऑगस्टला बैठक. सर्व यंत्रणांच्या प्रमुखांना उपस्थित राहण्याचे आदेश. मुंबईला खड्डेमुक्त करू हे शिंदे 4 वर्षांपूर्वी म्हणालेले. शिंदेंच्या घोषणेचं काय झालं? आदित्य ठाकरे यांचा सवाल. भिवंडीमध्ये खड्ड्यांमुळे रिक्षात गर्भवती प्रसूत. खड्ड्यांमुळे महिलेला रुग्णालयात पोहोचण्यास उशीर. खड्ड्यामुळे बसलेल्या धक्क्यांनी प्रसूतीचा आरोप. सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याच्या चौकशीचे एकनाथ शिंदे यांचे आदेश. 5 वर्षातल्या सर्व देणग्यांचं ऑडिट. सुनेत्रा पवार यांनी स्वतः निर्णय घेतले पाहिजेत. शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदेंचा सल्ला. सुनेत्रा पवार यांच्याऐवजी इतर नेतेच पुढाकार घेतात. शिंदेंचं वक्तव्य. वाल्मिक कराडसह साथीदारांना बीड जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट. आरोपींना बीडमधून दुसऱ्या जेलमध्ये हलवा. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुखांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. नवी मुंबई विमानतळ नामांतरासाठी भूमिपुत्रांची थेट दिल्लीत धडक. दिबा पाटील यांचं नाव विमानतळाला देण्याची मागणी. भूमिपुत्रांचं दिल्लीत जंतर मंतरवर शक्ती प्रदर्शन. कृत्रिम पनीरवर राज्यात वर्षभरासाठी बंदी. आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय. हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सना सुद्धा वापरास मनाई. चालत्या बसमध्ये महिला चोरट्यांचा डल्ला. धावत्या बसमध्ये प्रवासी महिलेच्या पिशवीतील दागिने चोरले. बुलढाण्यातली धक्कादायक घटना. पेट्रोलियम प्रकल्पाविरोधात पालघरवासी आक्रमक. सफाळेजवळील प्रस्तावित पेट्रोलियम प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध. सर्वेक्षणासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी रोखलं. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी समिती स्थापन. डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना आदेश. सिंधुदुर्गमध्ये पर्यटक 400 फूट दरीत कोसळला. आंबोलीमधील महादेवगड पॉइंट इथली दुर्घटना. 5.5 तासानंतर मृतदेह सापडला. वाहकाने वृद्ध महिलेचे 24,000 रुपये परत केले. 2 वर्षांपूर्वी बस वाहकाला सापडले होते पैसे. एसटी बस वाहक राजू वाणी यांचा प्रामाणिकपणा. तळीरामाने थांबवली धावती लोकल. नालासोपारा वसई दरम्यान घडली घटना. तरुणाने रेल्वे रुळावर उभं राहून घातला गोंधळ. सोशल मीडियावर मैत्री करून अल्पवयीन मुलीचं अपहरण करून अत्याचार. नराधम आकाश पाखरेला 24 तासात अटक. द्व्यर्थी रील. एसटी कर्मचाऱ्यांची नोकरी गेली. खाकी गणवेशाचा वापर करत रील करणं महागात पडलं. एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भात लागवड. कर्जतच्या कृषी संशोधन केंद्रात विद्यार्थ्यांसोबत लुटला भात लागवडीचा आनंद.